प्रेज द लॉर्ड. जय मसीह की. देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. आभार म्हणतो, उपकार म्हणतो. देवाने सुंदर असा दिवस दाखविला आहे. हालेलुया. माझं नाव बंडू वाघमोडे आहे. करिंदकरीशी पहिला पत्र 3 अध्याय 16 वचन. तुम्ही देवाचं मंदिर आहे आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो. तुम्हास ठाऊक नाही काय? माझ्या भावानं, माझी बहिणीनो, परमेश्वर देवाने मनुष्याला प्रतिरूपाचा निर्माण केला आहे. हालेलुया. उत्पत्तीचं पुस्तक 1 अध्याय 26 वचन. देव म्हणाला, पहा, आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण करू. आणि देव माती घेतला, मातीचा पुतळा केला, जीवनाचा श्वास नाकामध्ये फुंकला, मनुष्य जीवधारी प्राणी झाला. हालेलुया. पहिला व्यक्ती आदाम म्हणून होता. देवाने आदामला निर्माण केला. हालेलुया. माझ्या भावानं, माझी बहिणीनो, स्वयं जिवंत देव स्वतः आदामपाशी भेटायला येत होता. हालेलुया. कारण आदाम पवित्र होता. हालेलुया. माझ्या भावानं, माझी बहिणीनो, देव पवित्र पाक आहे. हालेलुया. आज जगामध्ये बघा, लोक काय काय व्यसनं करतात. गांजा, चेरेस, कुकिंग, दारू, गोवा, तंबाखू, गुटखा, सिगरेट, बिडी एवढं व्यसनं करतात. माझ्या भावानं, माझ्या बहिणीनो, ते चुकीचं आहे. देवाने तुम्हाला आणि मला प्रतिरूपाचं निर्माण केलं आहे. देवाचं मंदिर आहे. देव आत्मा आहे. देव अंतःकरणामध्ये वास करतो. हालेलुया. देवाचं वचन सांगते, जसं देव पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र व्हा. हालेलुया. हालेलुया. लोक एवढं नशा करतात, लोक त्यांना भान नसतो. माझ्या भावानं, माझी बहिणीनो, आज पण लेडीज पण नशा करायला लागलेत. माझ्या भावानं, माझ्या बहिणीनो, ते योग्य नाही. देवाला ते आवडत नाही. हालेलुया. जिवंत देवाची इच्छा आहे की सर्व मानवजातीचा तारण व्हावा, उद्धार व्हावा, कोणाचा नाश होऊ नये. 2000 वर्षापूर्वी देवाने आपल्या पुत्राला येशू ख्रिस्ताला जगामध्ये पाठवला. हालेलुया. आणि येशू तुमच्या पापासाठी आणि माझ्या पापासाठी आला. हालेलुया. हालेलुया. वचन सांगते, पापाचं वेतन मरण आहे. देवाचं कृपादान आपलं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. येशू जगामध्ये आला, क्रूसावर मरण पावला. 3 दिवसानंतर देवानं पुन्हा येशूला कबरेतून जिवंत केला. येशू मृत्यूवर विजय मिळवला, सैतानाला हरवला, जगाला जिंकला, जिवंत स्वर्गात गेला. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, प्रकटीकरणाचं पुस्तक 3 अध्याय 20 वचन. पहा, मी दाराशीच उभा आहे, दार ठोकीत आहे. जो कोणी माझं वाणी ऐकून दार उघडेल त्याच्या अंतःकरणामध्ये जाणार आणि त्याच्याबरोबर भोजन करणार. माझ्या भावानं, माझी बहिणीनो, वचन काय सांगते? येशू काय म्हणाला? पहा, मी दाराशीच उभा आहे. दार म्हणजे तुमचा अंतःकरणाच्या द्वारासमोर प्रभू येशू ख्रिस्त उभा आहे. जो कोणी देवाचं वाणी ऐकून येशूला आपलं वैयक्तिक तारणारा प्रभू म्हणून अंतःकरणातून स्वीकारतो, पश्चाताप करून पापपदरी घेऊन प्रभू येशू ख्रिस्त आत्म्याच्या द्वारे त्याच्या जीवनामध्ये येतो वास करण्यासाठी. हालेलुया. विश्वास ठेवा, कारण देवाचं वचन सत्य आहे. तुम्ही देवाचा मंदिर आहात. देव आत्मा आहे. वचन सांगते, देव आत्मा आहे आणि त्याचं उपासना आत्म्याने खरेपणे केल्या पाहिजे. हालेलुया. हालेलुया. विश्वास ठेवा. देव तुमच्यावर माझे प्रेम करतो आणि जिवंत देवाची इच्छा आहे की मनुष्याला आनंद, शांती, जीवन प्राप्त व्हावा, कोणाचा नाश होऊ नये. हालेलुया. देवाला देण्यासाठी तुमच्याजवळ, माझ्याजवळ काहीच नाही. देव स्वतः मनुष्याला जीवन देतो. हालेलुया. वचन सांगते, आकाश माझं सिंहासन आहे, पृथ्वी माझा पदासन आहे. तुम्ही कसल्या प्रकारचं घर बांधणार? हे सर्व देवाच्या हाताने झालेलं आहे. आकाश, पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारे, सर्व गोष्ट देवाने निर्माण केलं आहे. हालेलुया. देव स्वर्गात आहे, राजसिंहावर, आणि देवाची इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये. म्हणून देवाने येशूला जगामध्ये पाठवला. जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो त्याचा तारण होतो, त्याला मुक्ती प्राप्त होतो आणि त्याला जीवन प्राप्त होतो. विश्वास ठेवा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जय मसीह की.